एली पिंटो टीचर कैसी है, एनीथिंग इज पॉसिबल बोल रही है वो, क्या है? हाँ क्या है? हाँ मतलब मिस हाउ इज माधुरी शी लाइक? हाँ पिंटो कैसी है वो है एक कैथलिक लड़की है गोवा से, जो पूना आई है बच्चों लोगों को इंग्लिश सिखाने के लिए। और वो एक बहुत मतलब ऐसी पॉजिटिव प्यारी टीचर है जो लोगों को बहुत मेरे ही हिसाब से मतलब बहुत सपोर्ट भी करते हैं उनको समझने के लिए कि जो आपका टैलेंट है उसका परस्यू करो। बस इतना कहो। Okay. या वा. आणि मीरा, हेमा कशी आहे? हेमा हा ते झालं का तुझं? फुलं अजून पाहिजे तुला? तर काय हेमा कशी आहे आणि माझं- काय गुलाबी गुलाबी करणार आहे ती जिंदगी? हां या कॅरेक्टरचं माझं नाव जे आहे जे मी इलू इलूमध्ये साकारते हेमा देसाई, जी बँकेमध्ये जॉब करते आणि खूप खुल्या विचारांची आहे ती आणि सुंदर साड्या वगैरे मी नेसल्यात त्यामध्ये आणि एक माझी बदली होते त्यामुळे मी मिलिंद सुर्वे यांच्या साडीमध्ये राहायला अचानक येते आणि अचानक तिथे पाहते आणि असं वाटतं अरे हे तर म्हणजे लहानपणीचे ओळखीचे आहेत, मित्र आहेत. सो त्याच्यानंतर आमची तिकडची मग स्टोरी सुरू होते. आता काय होते कसं होते हे चित्रपटामध्ये कळेल. त्याचा आईचा राजवाडा कसा होतो ते बघायचं आहे आम्हाला. हा ते काय रंगीत झालंय काहीतरी आहे ना. गाणं करायला खूप मजा आली आणि ना मुळात ना स्टोरी इतकी छान आहे ना, 3 जनरेशनची वेगवेगळी लव्ह स्टोरी, 90sचा काळ आहे तो आणि तेव्हाचं प्रेम आत्ताचं प्रेम जे काही आत्ता आपण एवढ्या वेळ डिस्कस केलं यातला फरक कळेल आणि तेव्हाचा सेट वगैरे सगळं पाहून खूपच कमाल वाटलं होतं आणि दिसतंय ते सगळं तसंच. तर मजा येईल लोकांना सगळ्यांना तू पाहायला. स्वतः ते किती एन्जॉय केलं सगळं? मी तर खूप एन्जॉय करते आणि मी एक्सायटेड आहे ॲक्च्युली थिएटरमध्ये पाहायला. मी अजून पाहिली नाही आणि मी म्हटलं मला बघायची नाही आहे. मला डिरेक्टली थिएटरमध्ये लोकांचं काय एक्सपिरियन्स असेल तोच मलाही अनुभवायचा आहे. वा. सो त्यामुळे मी नाही पाहिला आहे. हो हो चला थिएटरमध्ये बघणार आहे. तुझा चष्मा कुठे आहे? माझा चष्मा गाडीत. नाही म्हणून नाही, ते गर्ल्स मध्ये पण तू चष्मा घातला होता, इकडे पण चष्मा. तर चष्म्यासोबत तुझं काय नातं आहे? तुझा चष्मा असतोच आणि मग काय सांगू? आधी चष्मा घातलेली आई डिरेक्टर सर कॅन आन्सर दिस वेल, प्रत्येक ह्याच्यात नाहीये. सो ते आपण असतं ना असं की अभ्यासू मुलगी अभ्यास करून करून तिला चष्मा लागलाय असं आहे ते बेसिकली. आणि ह्या फिल्म कॅरेक्टर आहे तुझं काय? हो ती अभ्यासू आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव निशा देखणे आहे. ती अभ्यासू आहे, शांत आहे, सोज्वळ आहे. शी इज व्हेरी प्युअर हार्टेड आणि इनोसेंट इन लव्ह. म्हणजे तू आत्ता जर तिला फुल दिलं ना आणि थोडंसं शायरी वगैरे शी फिदा बस तूच आता असं एवढी साधी आहे ती. आणि तिचं जे प्रेम प्रकरण किंवा इलू इलू जे होतं ते सरांचा जो मोठा मुलगा दाखवला गौरव कालुष्टे ज्याचं नाव आहे ॲक्टरचं, तर त्याच्याबरोबर आहे आणि तो तिच्यापासून लाईक एकदमच वेगळा आहे. व्हेरी लाईक डिफरंट पर्सनॅलिटीज. अभ्यास नाही करत, पिक्चर पाहतो, सिनेमे पाहतो, कॉलेजला जात नाही. तर ही त्याच्या एकदम ऑपोजिट मुलगी. तिला पिक्चर पाहणं हे वेस्ट ऑफ टाईम वाटतं, पत्रामध्ये चुका काढते, लव्ह लेटर्समध्ये, अशी ती मुलगी आहे. वेळेचं एकदम. ती त्याच्या प्रेमात पडले का तो तिच्या प्रेमात? तो आधी तेच तर म्हणते, आधी तो तिला येऊन पत्र देतो आणि फिदा बाई अरे पत्र वगैरे लिहिले मला कोणी, मस्त वाव काय डेअरिंग आहे असं लगेच. आणि मग काय होतं ते बघायचंय, ते बघायचंय तुम्हाला 31 जानेवारीला. ऑसम. येस श्रीकांतजी. मी ह्याच्यामध्ये मिलिंद सुर्वे या माणसाची भूमिका करतोय. हा खूप साधा सोपा सरळ समजायला प्रेमळ छान ते चौकोनी कुटुंबात राहणारा, रोज डबा घेऊन कामाला जाणे, कामावरनं परत येणे, वांग्याची भाजी खाणे, रोज दिली तरी तीच खाणे वगैरे, या पद्धतीचं कुठली तक्रार नाही काही नाही, असं खूप छान असं ते कॅरेक्टर आहे. आणि मग जेव्हा त्याच्या आयुष्यात त्याच्या वाड्यात त्याची जुनी मैत्रीण येते आणि मग नंतर मग एक त्याचा एक सिनेमा सुरू होतो आणि मग त्याचं ब्लॅक अँड व्हाईट जिंदगी डायरेक्ट गुलाबी गुलाबी होते. ती कशी ते तुम्ही आता ह्या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही असं ते रोमॅन्टिक कॅरेक्टर करणं किती एन्जॉय केलं? हा नाही मी तर खूपच एन्जॉय केलं. म्हणजे मला पहिल्यांदा म्हणजे अजिंक्यच्या धन्यवाद मानायचे की त्याला या माणसात
असा प्रेमळ माणूस दिसला की अरे हा फिट आहे त्यासाठी. आणि मग सेटवर पण तुम्हाला इन्स्पिरेशन होतं समोर, आता काय सांगायचं, मीरा समोर असल्यावर म्हणजे मीरा पण. आणि मग ते सोपं गेलं का सगळं? शोभा पेपर आपसुक सुस्त ते सुचायला लागतं. आणि पुन्हा वीणासारखी कसदार अभिनेत्री बरोबर असताना तुम्ही म्हणजे तू आखी सीनच ते मजेशीर झाले. किंवा ज्या वीणाला तुम्ही घाबरायचात असं काही आहे का त्याच्यात का काय? हे बघ आधी पेपर फोडायचं नाही. मीरा बरोबरची त्यात ती सांगितलं ब्लॅक अँड व्हाईट गुलाबी जिंदगी, त्या गाण्यात आम्ही अगदी ते फुल बिल हे असली अशी फुलं देत गोल फिरून नाचलोय बिचलोय, गॉगल घालून पर अगदी शाहरुख खानच्या स्टेप्स आणि हे सगळं. तर ते करताना मी नाचणं अवघड असतं, म्हणजे दिसताना आपल्याला खूप सोपं वाटतं, पण स्लो मोशनमध्ये तर आणखी अवघड होतं ते. म्हणजे नॉर्मल नाचणं अवघड आहे, पुन्हा स्लो मोशनमध्ये तुम्हाला फास्ट नाचावं लागतं, तेव्हा ते तुम्हाला प्रेक्षकांना स्लो दिसतं. पण तो सगळा माहोल 90sचा पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. आणि म्हणजे आणि त्याचे एवढे व्हर्जन्स केलेले आहेत. दर काही महिन्यांनी तो म्हणते की सर आपण हे वाक्य हे असं करायचं का, म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे शेवटचं डबिंग मला आत्ता केलेलं आठवतंय की तो म्हणतो की सर हे एक वाक्य पाहिजे आपल्याला असं म्हणून. पण ते तेवढ्या प्रिसिजननी ते म्हणजे कसं ते प्रेमात टप्प्याटप्प्याने ते फुलत जाणं, तर तसं ती चित्रपट तो फुलत गेला. आणि तो असा फुललेला गुलाबांचा ताटवा गुलाबी तो तुम्हाला बघायला मिळेल लवकरच. वा येस. आता कॅप्टन ऑफ द शिप ते इकडे बसलेत छान. 90sचा हा सिनेमा करावा हे तुला का वाटलं? एकतर 90sची लव्ह स्टोरी का घ्यावीशी वाटली, आणि या ज्या आपल्या बिझी मॅडम आहेत यांना तुम्ही कसं काय आणलं या सिनेमात? काय असं काय जादू फिरवलीत? काय होतं ते जादूची कांडी फिरवलीत? काय होतं? क्या जादू किया है? क्या जादू किया कि आप आए उस मूवी में, ऐसे में बोल रही हूँ. हाँ जादू किया आपने जी क्या? हाँ नींबू is going everywhere. काला जादू बोल रहा है. पता है मुझे, इसलिए मैंने बोला कौन सा जादू. यस अजिंक्य प्लीज. खरं तर वा खरं तर 90sचा फिल्म असला ना, म्हणजे जुन्या काळातला आताच्या काळात येणारा त्यावेळेसचे फिल्म वेगळे, तर तो मला आवडतो. म्हणजे एक जुन्या फिलिंग बघायला मला आवडतं, आणि मला वाटतं की प्रत्येकाला आवडतातच आपलं भूतकाळ पाहायला किंवा हे झालं तर. आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी 90sमध्ये ज्या होत्या ना, ती जी ऑडिओची जी कॅसेट असायची चौकोनी जे टेपमध्ये आपण टाकायचो, त्यानंतर काही ड्रिंक्स होते प्यायला, त्यावेळेस कंपास पेटी, असं वेगवेगळ्या काही काही गोष्टी आहेत गाड्या त्यावेळेसच्या. त्यावेळेस चाळीचं वातावरण हे खूप मजेशीर असायचं. आणि त्यावेळेस आपण लव्ह लेटर लिहायचो, आणि म्हणजे मी त्यावेळेसचा खूप नाही आहे, पण हे सगळं ऐकून आहे आणि ते मजेशीर वाटतं. फिल्ममध्ये पाहिलेलं आहे आपण. तर लव्ह लेटरचा जो रिप्लाय होता तो आपल्याला खूप 15-20 दिवसानंतर कधी यायचा, आणि त्याच्यात जी क्युरिओसिटी असायची ना, आता हिला काय वाटलं, मग ते रिटर्न आल्यावर ते मिळतं धडधड. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्युरिओसिटी राहायची मनामध्ये, यार काय आला असेल, आणि आपण त्याच भावनेमध्ये राहायचो. त्यामुळं मला असं जुन्या काळातलं आवडतं. आणि माझे आवडते सिनेमा पण त्याच काळातले आहेत. म्हणजे ॲक्च्युली मला सिनेमा काळात असं वाटलं की मी एक शाळा नावाचा फिल्म आता सगळ्यांनाच माहिती आहे की, तर ते पण मला असं कुठंतरी जवळ वाटलं की. आणि शाळेच्या फिलिंग प्रत्येकाला आवडतात. आपल्याला शाळेचा विषय जरी काढला ना कोणी, तर आपल्याला आपण नकळत शाळेत जातो. म्हणजे एक काही गोष्ट फक्त एक शाळेचे लोक भेटले किंवा आपले मित्रमैत्रीण भेटले, आणि एक मॅडमचा विषय निघाला की ह्या मॅडम अशा, तर लगेच अरे ते सर आहेत का, आणि ते पीटीचे शिक्षक आहेत का अजून, आणि आता कोण आहे प्रिन्सिपल, हे गप्पा नकळत चालू होतात आणि ते आवडतात आपल्याला ऐकायला. तर त्यामुळे ह्याच्या फिल्ममध्ये शाळा आहे, कॉलेज पण आहे. कॉलेज एलीचाच विचार का केलात काय? हां आता एलीवर येतं. येस नाही सेकंडला एलीचं विचारलं, सुरुवातीला 90s तर ही मराठी शाळा होती ह्या फिल्ममध्ये. जो 9वीचा अनिकेत असतो, त्यांची जी टीचर असते एकदम खोडकर असते, एकदम मारणारी वगैरे पट्टी नाही का, म्हणजे दात वगैरे पुढे हा खडूस खोडकर वेगळं खडूस वेगळं. हा खडूस खोडकर मुलं असतात.
तुम्ही असं मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका ते हे होतंय ना. बोल बोल. नाही नाही बरं झालं कळलं आम्हाला खोडकर वाटेल ना नाहीतर. खोडकर नंतर येतात का? खडूस आणि दात वगैरे पुढे नाही का असे असे एकदम अशी ती प्रेग्नेंट असते म्हणून तिला एक तात्पुरती शाळा सोडावी लागते. तर तिच्या जागी एक नवीन शिक्षिका शाळा त्यांची हायर करते की आपण काय करू की एक कॉन्व्हेंट स्कूलची शिक्षिका आणू गोव्यावरून मुलांचं इंग्लिश सुधारावं. आणि अशी शिक्षिका घेऊन येणार असतात की सगळे ती शिक्षिका आल्यानंतर सगळे शाळा म्हणजे फक्त मुलं नाही शाळेतले शिपाई शाळेतले शिक्षक आणि पूर्ण जे ॲटमॉस्फिअर शाळेतलं जे कोणी आहे सगळं तिच्या प्रेमात पडतं. आणि ह्याच्यासाठी कोण हवं असं मी खूप पाहत होतो. तर मला खरं इंस्टाग्रामवर एक फोटो दिसला एलीचा आणि त्याच्यानंतर तिचा व्हिडिओ पाहिला मी. तर ती हिंदी बोलत होती. मला माहीत नव्हतं की हिंदी बोलते वगैरे. आणि मी ठरवलं की ही हिंदी बोलते तर मराठी पण बोलेन कारण हिंदीत चांगलं बोलते तुम्ही पाहिलं हिचं. तर ही मराठी पण बोलू शकते वगैरे विचारायला काय हरकत आहे. मग ते कॉन्टॅक्ट्स काढले विचारलं. ती 1 महिन्यात तिला खूपच आवडली कारण तिच्या रिलेटेड हा किस्सा घडला होता की एक लहान मुलाला एली आवडत होती वगैरे. ते तिच्या स्वीडनमध्ये झालं होतं आणि ते वेलकम बॅक टू दॅट. हा कोइन्सिडन्स झाले ते नो बोल अबाउट इट. ओ येस क्रेझी. बोला ना बहुत ऐसे हैं जी जी. हा तर त्याच्यामुळं मग झालं ते डन होत गेलं. मग नंतर मराठी कसं शिकवायचं वगैरे मग टीचर हायर केले. मग तिने डायलॉग पाठ केले आणि होत गेलं एक 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 गोष्ट. नाही खरंच खूपच छान की तुम्ही एलीचा विचार केलात आणि अर्थात सगळीच कास्ट वंडरफुल आहेच. तर आज इकडे या ठिकाणी एलीला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे खूप स्पेशल आहे. एली तूच सांग आता आम्हाला. Min Marathi film Ilo Ilo 1998 släpps 31 januari. Snälla gå och se den och ge all kärlek som du har. Tack! Ilu Ilu 31 January.